प्रतिक्रिया घेऊयात। कर्नल सतीश ढगे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। सतीश जी, पीओके जवळ 13,000 फूट उंचीवरती चीन लष्करी तळ उभारतोय, या घडामोडीकडे नेमकं कसं बघायचं, काय धोके यामध्ये संभवत आहेत? विस्तारवादी चीनचं नेहमीच जे आहे भारत विरोधी धोरण राहिलेलं आहे आणि त्याच्या विरुद्धचा एक महत्त्वाचा कॉम्पोनंट म्हणजे चीनची भारताविरुद्धची 3E पॉलिसी। या 3E पॉलिसी मधला एक महत्त्वाचा ई म्हणजे एन्सर्कलमेंट, म्हणजे भारताच्या सभोवतालचे जे देश आहेत त्या ठिकाणी आपलं मिलिटरी अस्तित्व एक प्रकारे लष्करी तळ त्या ठिकाणी जे आहे निर्माण करणं आणि त्याच्या माध्यमातून एकदाच भारतावर प्रहार करणं, एक प्रकारे भारताचा गळा घुटण्याचा प्रयत्न करणं आणि त्याचाच भाग म्हणून हा एक प्रकारे जे आहे मिलिटरी बेस बनवण्याचा प्रयत्न पीओकेच्या आसपास त्या ठिकाणी चालू आहे। खरं म्हटलं तर चीन जे आहे या घटनेच्या एक प्रकारे जे आहे त्याला ते नकार देत आहे, पण माझ्या मते टेक्नॉलॉजी जी आहे ते खोटं त्या ठिकाणी बोलत नाही। मॅक्स्टार टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सॅटेलाइट इमेजरी जी आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यामधून स्पष्टपणे याच्यात दिसतंय की हाय अल्टीमध्ये साधारणतः 13,000 फूटवर चीन जो आहे मागच्या काही काळापासून अशा प्रकारचा लष्करी बेस बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि कझाकिस्तानमध्ये अशा प्रकारचा जर त्यांनी मिलिटरी बेस त्या ठिकाणी बनवला तर जे पीओकेच्या जवळ आहे, पाक ऑक्युपाईड काश्मीरच्या जवळ आहे, असं जर त्या ठिकाणी त्याला करता आलं तर भारतावर एक प्रकारे त्याला इन्फ्लुएन्स करता येईल। पण त्याच्याही पलीकडे जाऊन विस्तारवादी चायनाला ज्या प्रकारे सेंट्रल एशियन रिपब्लिक्स आहेत त्यामध्ये कझाकिस्तान आहे, किर्गिझिस्तान आहे, हे आधीच्या USSRचे जे तुटलेले घटक आहेत या सेंट्रल एशियन रिपब्लिक्सवर सुद्धा जो आहे एक प्रकारे प्रभाव निर्माण करता येईल। म्हणून विस्तारवादी चायनाचं दूरदर्शी अशा प्रकारचं हे धोरण आहे आणि यातूनच तो भारतावर जो आहे जबरदस्त प्रभाव त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। पण असं जरी असलं तरी माझ्या मते भारत सुद्धा जो आहे मागच्या काही वर्षांमध्ये चीनला जशाच तसं उत्तर देण्यासाठी ज्या LACच्या अक्रॉस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो किंवा ज्याला आपण ISR ऍक्टिव्हिटी म्हणतो, सर्व्हिलन्सशी संबंधित, टेहळणीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारची तयारी असो किंवा जर चीननं आक्रमण केलं तर त्याला जशाच तसं उत्तर देण्यासाठी भारत सुद्धा तयारी करतोय, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। सतीशजी, चीनच्या या सगळ्या कुरापती बघता चीनचा भारतावरती हल्ल्याचा कट आहे का, असा संशय सुद्धा या सगळ्या घडामोडींवरनं उपस्थित होतोय? नक्कीच माझ्या मते जो आहे म्हणजे गलवानच्या घटनेवरून आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसलं की जे आहे विस्तारवादी चीन योग्य त्याला संधी मिळतात तो कुठल्याही स्तरापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि जर चीनचं भारताविरुद्ध असं विस्तारवादी धोरण नसलं असतं तर माझ्या मते मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये एक नाही, दोन नाही, 21 वेगवेगळ्या प्रकारच्या लेफ्टनंट जनरल स्तराच्या ज्या आहेत चर्चा भारत आणि चीनमध्ये झाल्या। फक्त चीन जो आहे भारताशी चर्चेच्या गप्पा त्या ठिकाणी करतो, तर त्याचं मूळ धोरण जे आहे की एक प्रकारे अरुणाचल प्रदेश असेल त्याचबरोबर पूर्वेचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी गळंकूद करणं आणि माझ्या मते त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला विचार केला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो चायना पाक क्रुझिव्हिटी, म्हणजे उत्तरेकडून आणि पूर्वेकडून जे आहे चायना आपल्यावर दबाव निर्माण करतोय, पश्चिमेकडून जो आहे पाकिस्तान आपल्यावर दबाव निर्माण करतोय आणि तुम्ही या दबावाचं तंत्र जर लक्षात घेतलं तर अल्टिमेटली त्याचा अल्टिमेट एम जो आहे तो सियाचीनला भारतापासून तोडणं, म्हणजे शॅक्सगाम व्हॅली असेल आणि तिकडच्या बाजूनं म्हणजे पूर्वेकडून आणि उत्तरेकडून जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर देपसांग प्रांतामध्ये जे आहे चीन आपला हक्क सोडायला किंवा चीन आपल्या पोझिशन सोडायला तयार नाही। त्याचं कारणच हे की देपसांगला जे आहे एक प्रकारे काबूमध्ये घेतलं की त्याची अल्टिमेटली जर पाकिस्तानच्या मदतीनं एन्सर्कलमेंट पॉलिसीच्या मदतीनं या पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि अल्टिमेटली सियाचीनला भारतापासून तोडण्यामध्ये असणार आहे। म्हणून दूरचा विचार केला तर नक्कीच चीनचा जो आहे भारताविरुद्ध कुटील डाव असणारच आहे। धन्यवाद सतीशजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊया।